लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। नाशिकमधील एका कार डेकोर व्यावसायिकाला त्याच्या दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने अपहरण करत 1 कोटी रुपयाची खंडणी मागितल्याचे प्रकरण नाशिकमध्ये घडलं होतं। यात आरोपींनी उद्योजक निखिल दर्यानी यांना अपहरणानंतर बंदुकीचा धाक दाखवत नाशिक शहराच्या वेगवेगळ्या भागात फिरवल्यानंतर 15 लाख रुपयाची खंडणी उकळली होती। संशयित आरोपींनी अपहरणकर्त्याला दुसऱ्या गाडीत बसवत असताना दर्यानी यांनी त्या ठिकाणाहून पळ काढत थेट पोलीस ठाणे गाठले होते। त्यानंतर त्यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत 4 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून 3 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। तर यातील मुख्य आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती नाशिक पोलीस आयुक्त यांनी पत्रकार परिषदेत दिली। दरम्यान या प्रकरणी मुख्य आरोपीवर तब्बल 19 गुन्हे दाखल आहेत असे देखील यावेळी उघड झाले। नाही, मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा। विशेष करून युनिट 1चे जे इन्चार्ज आहेत PI कड, त्याचबरोबर युनिट 1चे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात। तर त्यांना मी विनंती करीन की एकतर आपण लिमिटेड सांगा युनिट इन्चार्ज, आणि बाकीचं जे आहे ते प्रत्येक ज्याचा रोल आहे तोच अधिकारी आणि तोच अंमलदार जो आहे तो इथे सांगेल। मी इकडे ह्या फार महत्त्वाची कामगिरी झालेली याचं क्रेडिट घेण्यासाठी मी आलेलो नाही, मी इकडे या सर्वांचं कौतुक करण्यासाठी म्हणून आलेलो आहे। त्यामुळे माझा रोल ह्याच्यामध्ये जो आहे तो यांना प्रोत्साहन देणं आणि यांनी चांगल्या कामाचं यांचं अभिनंदन करणं आहे। पण खरं काम जे केलेलं आहे हे युनिट 1चे जे सर्व आमचे अधिकारी अंमलदार मागे उभे आहेत, त्याचबरोबर युनिट 1चे इन्चार्ज PI कड जे माझ्या बाजूला बसलेले आहेत। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।